गोंदिया विधानसभेच्या जागेवर महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केला असून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टी ही जागा लढवण्याची इच्छुक आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा या जागेसाठी मागणी करतात। त्यात आता शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा दावा केला आहे, त्यामुळे महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते। ही विधानसभा आमचा बालेकिल्ला असल्यामुळे विधानसभेची जागा आम्ही सोडणार नाही आणि गोंदिया विधानसभेसाठी मीच उमेदवार राहील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी व्यक्त केला है। भाई शिंदे गढ़ का नाम लेने वाली बात ही नहीं, शिवसेना ओरिजिनल हम ही है। और बात रही मांगने की, तो मांगने का अधिकार सबको है। महायुति के अंदर में राष्ट्रवादी भी टिकट मांग रही है, भाजपा भी मांग रही है और शिवसेना भी पूरे दमखम के साथ टिकट मांग रही है, क्योंकि इसके पूरे धनुष्यबाण के चुनाव चिन्ह पे 95 और 2003 के चुनाव हम ही जीते विधानसभा के। 2009 के चुनाव में भी हम जीत के करीब आते तक के थोड़ा चुनाव के अंदर में हम पीछे हो गए। तो दावे की बात है तो शिवसेना पूरे दावे के साथ 2024 के अंदर में उतरेगी। हर गांव में हमारा संगठन है, बूथ से लेके शिवदूत से हमारे हर गांव के अंदर हमारे लोग हैं और पूरी ताकत है हमारी, और ताकत है तो मांगने का अधिकार भी हमारा है। और इस बार तो ऐसा है 2024 में आर या पार, शिवसेना दमखम से टिकट मांगेगी। यस, बिल्कुल 2024 के अंदर में मेरी खुद की तैयारी है। शिवसेना का जिला प्रमुख होने के नाते इस विधानसभा के अंदर में मेरी पकड़ है, मेरी खुद की टीम है, शिवसेना की टीम है और चुनाव की पूरी तैयारी हमारी आज से नहीं, 1 साल पहले से हम चुनाव की तैयारी करते आ रहे हैं। आम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक घटक दल म्हणून आहे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शन आणि माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे निर्णय करतील ते आम्हाला मान्य राहील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी गोंदिया विधानसभाची तिकीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे अशी मागणी माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांकडे केलेली आहे। पण गठबंधनमध्ये महायुतीच्या धर्मामध्ये जरी काही कमी जास्त झाला तरी आम्ही महायुतीबरोबर राहणार, महायुतीच्या ताकदीने काम करणार आणि पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये नक्कीच महायुतीची सरकार बसणार आहे। आज गोंदिया विधानसभा आणि भंडारा विधानसभेमध्ये किती जागा आपल्या भाजपच्या नावाला लढवू शकतात? मला असं वाटतं की जास्तीत जास्त जागा या दोन्ही गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आम्ही लढू। प्रथम चरणामध्ये चर्चा झाली आणि जागा वाटप झालेलं आहे। सध्या गोंदिया विधानसभामध्ये आम्ही कोणत्या विधानसभा आपली सीट मागणीची तयारी आहे? गोंदिया विधानसभा ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीचीच सीट राहिलेली आहे आणि यावेळेस ती भारतीय जनता पार्टीचीच राहणार आहे।